नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे टॉप 15 पॉलिटेक्निक कॉलेजेस इन पुणे और पुणे रिजन। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे त्या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर काय, इन्स्टिट्यूट कोड काय, हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे की नाही आहे, सोबतच प्लेसमेंट सपोर्ट वगैरे कसा राहतो त्या कॉलेजकडनं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण डिस्कस करणार त्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहे। कारण भरपूरदा पॅरेंट्स किंवा स्टुडंट्सला काही नवीन ब्रँचेस आता आलेले आहे, जसं की AIML, AIDS हे कोणत्या कॉलेजेसमध्ये आहे नाही आहे हे माहीत नसतं, तर आपण तो सुद्धा पॉईंट इथे कव्हर करणार आहे। आणि सोबतच तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता। सोबतच इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की ज्या पण टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील ना, नक्की सजेस्ट करा। कंटिन्युअसली जर ती कमेंट आली तर त्यावर आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन या। तर चला व्हिडिओला सुरुवात करतो। या लिस्टमध्ये सगळ्यांना माहिती आहे फर्स्ट नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, ज्या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1957 आहे। प्लेसमेंट ऑफकोर्स छान आहे कॉलेजचा। ओनरशिप आहे गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस। वेबसाईट इथे दिलेली आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता। इन्स्टिट्यूट कोड 6013 आणि हॉस्टेल अवेलेबिलिटी यस गर्ल्स आणि बॉईज दोघांसाठी सुद्धा। इथे कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहे, सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, मेटलॉजिकल, ड्रेस डिझायनिंग अँड गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग, तर तुम्ही इथे बघू शकता। मग हे जे टी आहे ना ते टेक्निकल स्टुडंटसाठी आहे, तर कन्फ्यूज नका हो। म्हणजे टेक्निकल स्टुडंटसाठी 3 ते 6 सीट्स दिल्या असतात प्रत्येक ब्रँचमध्ये। त्यानंतर सेकंड नंबरचं कॉलेज आहे कसरवाडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1938। प्लेसमेंट चांगलं आहे कॉलेजचं। ओनरशिप गव्हर्नमेंट एडेड आहे प्लस ऑटोनॉमस सुद्धा आहे। इन्स्टिट्यूट कोड 6020, हॉस्टेल अवेलेबिलिटी इथे सुद्धा आहे। या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहेत, सिव्हिल, कॉम्प्युटर अँड IoT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, आणि इथे तुम्हाला एक बघायला मिळत असेल काहीतरी अनएडेड कोर्सेस इन एडेड इन्स्टिट्यूट। याचा अर्थ इथे ब्रँच अवेलेबल आहे पण ही अनएडेड आहे, म्हणजे याला गव्हर्नमेंटची ग्रांट नाही आहे। तर हे लक्षात घ्या। जे पण तुम्हाला रेडमध्ये दिसत आहे तिथे तुम्हाला फीज जी आहे ते ॲज पर द प्रायव्हेट रूल्स म्हणा किंवा जे पण काही फीज असतात त्यानुसार आणणार, तुम्हाला गव्हर्नमेंट फीज नाही लागणार। तर थोडं फीज जास्त असू शकते त्या ब्रँचेससाठी। त्यानंतर थर्ड नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसारी, या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 2008 आहे। प्लेसमेंट छान आहे कॉलेजचं। ओनरशिप गव्हर्नमेंट, इन्स्टिट्यूट कोड 6011। त्यानंतर या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहेत, सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल यासारख्या ब्रँचेस अवेलेबल आहे। त्यानंतर फोर्थ नंबरचं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे, एस्टॅब्लिशमेंट इयर 1983। ओनरशिप अनएडेड आहे। प्लेसमेंट छान आहे, सपोर्ट आहे कॉलेजमधून तुम्हाला। इन्स्टिट्यूट कोड आहे 6408। या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहे, सिव्हिल, CS, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, मेकॅनिकल यासारख्या ब्रँचेस इथे आहे अवेलेबल। त्यानंतर फिफ्थ नंबरचं कॉलेज इथं डॉक्टर DY पाटील प्रतिष्ठान यशवंतराव भाऊराव पाटील पॉलिटेक्निक पुणे, या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1984 आहे। ओनरशिप अनएडेड आहे, एफिलिएटेड टू MSBT। इन्स्टिट्यूट कोड आहे 6410। या कॉलेजमध्ये ब्रँचेस अवेलेबल आहे सिव्हिल, कॉम्प्युटर, देन इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल। त्यानंतर 6 नंबरचं कॉलेज आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक पुणे, एस्टॅब्लिशमेंट इयर 1990। ओनरशिप अनएडेड आहे, मीन्स प्रायव्हेट आहे। इन्स्टिट्यूट कोड 6413। या कॉलेजमध्ये ज्या ब्रँचेस अवेलेबल आहेत त्या आहेत सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल। त्यानंतर जर बघायला गेलं तर 7 नंबरचं कॉलेज आहे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पॉलिटेक्निक पुणे, या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1994। ओनरशिप आहे अनएडेड आहे, म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे। इन्स्टिट्यूट कोड आहे 6415। या कॉलेजमध्ये ब्रँचेस अवेलेबल आहेत सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, आणि नवीन ब्रँच म्हणजे AIML आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग सुद्धा अवेलेबल आहे। त्यानंतर 8 नंबरचं कॉलेज आहे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताथवडे पुणे, या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2001। प्लेसमेंट रेकॉर्ड चांगला आहे। अनएडेड आहे, इन द सेन्स प्रायव्हेट कॉलेज आहे। इन्स्टिट्यूट कोड आहे 6141। आणि या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहेत, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल। त्यानंतर 9 नंबरचं कॉलेज आहे मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निक पुणे, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2008। ओनरशिप आहे अनएडेड आणि इन्स्टिट्यूट कोड आहे 6449। या कॉलेजमध्ये ब्रँचेस अवेलेबल आहे कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, ऑटोमेशन इन रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स अँड अगेन न्यू ब्रँच मीन्स AIML आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग। त्यानंतर 10th नंबरचं कॉलेज आहे JSPM मीन्स जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ जयवंतराव सावंत पॉलिटेक्निक हडपसर पुणे, या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2006। ओनरशिप आहे अनएडेड, एफिलिएटेड टू MSBT। इन्स्टिट्यूट कोड आहे 6425। आणि या कॉलेजमध्ये ब्रँचेस अवेलेबल आहेत सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स। त्यानंतर 11th नंबरचं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील एज्युकेशनल अकॅडमी डॉक्टर DY पाटील आंबी तळेगाव, या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2008। ओनरशिप अनएडेड आहे, ऑफिशियल वेबसाईट अवेलेबल आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता।
आणि हॉस्टेल अवेलेबिलिटी यस इथे आहे आणि इन्स्टिट्यूट कोड आहे 6441. इथे कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहेत? सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल आणि नवीन ब्रँच म्हणजे AIML सुद्धा आहे. त्यानंतर 12th नंबरचं कॉलेज आहे भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक वाघोली पुणे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 2006 आहे. ओनरशिप अनएडेड मीन्स प्रायव्हेट आहे. इन्स्टिट्यूट कोड 6427. हॉस्टेल अवेलेबिलिटी इथे सुद्धा आहे. त्यानंतर इथे कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहेत? सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल सारख्या ब्रँचेस इथे अवेलेबल आहे. 13th नंबरचं कॉलेज आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी एडेड पुणे. एस्टॅब्लिशमेंट इयर 1978. ओनरशिप आहे गव्हर्नमेंट एडेड. वेबसाईट दिलेली तुम्ही व्हिजिट करू शकता. इन्स्टिट्यूट कोड आहे 6019. हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे. या कॉलेजमध्ये ब्रँच अवेलेबल आहे ती म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. त्यानंतर 14th नंबरचं कॉलेज आहे महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी. ज्यांना या फील्डमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी छान कॉलेज आहे. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1969. त्यानंतर ओनरशिप आहे गव्हर्नमेंट सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे. ऑफिशियल वेबसाईट दिलेली तुम्ही व्हिजिट करू शकता प्लेसमेंट वगैरे रेकॉर्ड ट्रॅक बघण्यासाठी. इन्स्टिट्यूट कोड आहे 6027. हॉस्टेल अवेलेबिलिटी इथे नाही आहे. त्यानंतर इथे कोणती ब्रँच अवेलेबल आहे? ट्रॅव्हल अँड टुरिझम. त्यानंतर 15 नंबरचं कॉलेज आहे सिंहगड टेक एज्युकेशन सोसायटी चव्हाण पॉलिटेक्निक पुणे. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1993. ओनरशिप आहे अनएडेड मीन्स प्रायव्हेट कॉलेज. इन्स्टिट्यूट कोड आहे 6414. हॉस्टेल अवेलेबिलिटी इथे सुद्धा आहे. आणि इथे कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहेत? सिव्हिल, IT, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल सारख्या ब्रँचेस अवेलेबल आहे. तर बघा मित्रांनो, हे काही 10 to 15 पॉलिटेक्निक कॉलेजेस होते पुणे किंवा पुणे रिजनमध्ये, जे तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये कन्सिडर करू शकता. फर्स्ट पॉईंट. सेकंड, माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला जा, प्रत्येक गोष्ट क्रॉस कन्फर्म करा आणि त्यानंतर आपला डिसिजन घ्या. अँड थर्ड, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, जो हा सिक्वेन्स आहे तुम्ही याच पद्धतीनं फॉलो केला पाहिजे असं सुद्धा नाही, पण हे काही कॉलेजेस आहे जे तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि अजून पण काही डाऊट असेल तर नक्की ऑफिशियल वेबसाईटला जाऊन क्लिअर करा. काही अजून डाऊट्स असेल करिअरबद्दल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस.